संगमेश्वर मंदिर सासवड खूप वर्षापासून इथं म्हणजे हे होतं, आम्हाला घोक होता ह्या मंदिराचा. आणि नदीत आहे मंदिर हे बघा. हा ब्रिज आहे का, ओव्हर ब्रिज आहे वरती. संध्याकाळचा टाईम आहे, 8 ऑलमोस्ट 8 वाजले. तर मंदिराची लाईटिंग एवढी भारी दिसायला लांबून, म्हणून म्हणलं नाही जावं दर्शनाला. पटकन गाडी वळवायला सांगितली, लगेच दर्शनाला संगमेश्वर मंदिर. हो काही सगळी नदी पात्र आहे. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही काही. हो काही सगळं ब्रिज आहे तिकडे. पूर्ण अंधारात व्हिडिओ बनवते मी आता. मंदिराचं स्ट्रक्चर पूर्ण दगडाचं, सगळं सगळं दगडाचं. मंदिराच्या साईडचा परिसर निघणार. परिसर दगडाचा आहे. सगळं बांधकाम हे बघा कसं जबरदस्त आहे. एकच नंबर सुंदर, पूर्ण दगडाचं आहे, पूर्ण दगडाचं. संध्याकाळच्या टायमिंगला एवढं सुंदर दिसायला लागले. दिवसात तर कसलं भारी दिसत असेल. मागची बाजू मंदिराची. आले संध्याकाळी एकदम मस्त म्हणजे वाटायला लागली. चला जाते मी आता पटकन. आपल्या चॅनलसाठी लाईक शेअर सबस्क्राईब. चला देवाच्या पाया पडून घ्या तुम्ही पण. अंधाराचं आहे म्हणून अंधाराचं यायला लागले. चला मी निघाले, जाते आता. जय संगमेश्वर देवा. सासवडला हे मंदिर
आणि खूप सुंदर आहे. पाण्यात आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की या ह्या मंदिराला भेट द्या तुम्ही. आणि खरंच जबरदस्त. संध्याकाळी तर मला एवढं भारी वाटलं. पावसाळ्यात तर आल्यास इथं अप्रतिम अलौकिक वेगळं सौंदर्य आहे या मंदिराचं खरंच. कारण चहूबाजूनं पाणी, समोर ब्रिज आणि खूप खूप जबरदस्त, खूप जबरदस्त. हो का, इकडं असा ब्रिज आहे चढ जायचा. माझ्या फ्रेंड्स जायला लागल्यात. चला मी पण निघते. हो का, असा ब्रिज आहे. उलट चालायला लागलं मी तिकडे चालले. चला बाय बाय. पटकन आपल्या चॅनलसाठी लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करा. तर गुड नाईट तुमच्या सगळ्यांना. लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू. चला तर लक्षात आणली हो सकाळी ध्यान. पाण्यात म्हणजे मंदिर बांधलेच कसं बघा कडोली साईड. माझ्याला अजून एकदा वगैरे हर्षाला हां लावते ना एक